दीपा करमारकरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होत इतिहास रचला। त्रिपुरासारख्या छोट्याशा राज्यातल्या ॲथलीटनं ही कामगिरी करून दाखवली, पण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही खेळाडूला हे शक्य का झालं नाही। महाराष्ट्रातल्या जिम्नॅस्ट कुठे कमी पडतायत आणि त्याचाच आढावा हा घेणारा क्रिकेट, कबड्डी, खो खो आणि कुस्ती हे खेळ महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आहेत। यानंतर आता कुठे शूटिंग सारखा खेळ आपलं मूळ रोवू लागलाय। मात्र जिम्नॅस्टिक सारखा खेळ आपल्याकडे अजूनही दुर्लक्षितच म्हणावा लागेल। एकीकडे त्रिपुरासारख्या तुलनेनं कमी विकसित असलेल्या राज्यातील एक महिला जिम्नॅस्ट थेट ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरली आहे, तर दुसरीकडे तसं विकसित मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जिम्नॅस्ट राष्ट्रीय पातळीवर धडक मारतात। मात्र इंटरनॅशनल पातळीवर जाऊन चांगली कामगिरी करण्यात त्या कुठेतरी कमी पडतात आणि ह्याच कारणांचा आढावा घेतल्यास जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांसाठीच आपला संघर्ष सुरू असल्याचं प्राथमिक कारण समोर आलंय। सर्व एज ग्रुपमध्ये टीम चॅम्पियनशिप महाराष्ट्रालाच मिळते दरवर्षी, तरी सुद्धा इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। म्हणजे तो जो एक 20% जो गॅप राहिलेला आहे तो कम्प्लिटली इन्फ्रास्ट्रक्चरमुळे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज कोणत्याही व्यायामशाळांमध्ये इम्पोर्टेड ॲपरेटस नाही आहेत, म्हणजे आधुनिक जी साधन सामुग्री हवी आपल्याला ती नाही आहे। मुंबईसारख्या महानगरातही पार्ल्यातल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाखेरीज 3 ते 4 ठिकाणी जिम्नॅस्टिकचा सराव करण्याची सुविधा आहे। मात्र आंतरराष्ट्रीय पातळीशी तुलना केल्यास या सुविधा देखील अपुऱ्याच ठरतात। याखेरीज दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या जिम्नॅस्टना त्यांच्यातील गुणवत्तेचं मोजमाप करण्यासाठी पाहिजे तेवढ्या स्पर्धांचं आयोजन केलं जात नाही। जास्तीत जास्त स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जाऊ शकतील जर का तुमच्याकडे टीम चांगली असेल तर। स्पर्धा जास्त ऑर्गनाईज केल्या गेल्या तर पालकांचा इंटरेस्ट वाढेल, मुलांचा इंटरेस्ट वाढेल। आता होतंय काय, फक्त वर्षातनं एक स्टेट चॅम्पियनशिप आणि एक नॅशनल चॅम्पियनशिप होते। त्या स्पर्धा झाल्यानंतर परत जिम्नॅस्टना पुढच्या वर्षीच्या स्पर्धांसाठी थांबावं लागतं। तर हे थोडंसं बदललं चित्र तर मग खूप मुलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन वाढेल। जिम्नॅस्ट संघटना ह्या खेळासाठी काय करते किंवा या संघटनेकडे ह्या खेळाच्या विकासासाठी आवश्यक पैसाच नाही का? आणि ह्यामुळे ह्या अनुषंगानं मग ह्या खेळांचं मार्केटिंग, ह्या खेळाबाबतची जागरूकता, ह्या साऱ्याच बाबतीत हा खेळ मागे पडतो आणि मग आपल्याला महाराष्ट्राची नादिया कॉमेन्सीच काय, दीपा करमारकरही सापडत नाही। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। आपल्या देशात क्रिकेट सोडलं तर इतर कुठल्या खेळांवर विशेष असं प्रेम नाही। त्यात महिला खेळाडूंबद्दल आणखीनच उदासीनता। महिला खेळाडूंकडून चक दे इंडियाची अपेक्षा ठेवायची, मात्र त्यांना सोयी कुठल्याही द्यायच्या नाहीत। असंच घडतंय महिलांच्या फुटबॉल ग्राउंड बाबत। ही पडलेली इमारत पाहिल्यावर आपल्याला एखादं निकृष्ट दर्जाचं घर किंवा चाळ पडली असावी असं वाटेल, मात्र ही आहे महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रूम। दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रूमही काही दिवसांपर्यंत कोसळली। त्यामुळे आता महिला फुटबॉल प्लेयर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीये। आता या महिला खेळाडूंना अपुऱ्या शौचालयातच कपडे बदलावे लागतात। एका टीममध्ये एकूण 18 खेळाडू असल्यानं एका मॅच दरम्यान दोन्ही टीम्स मिळून 36 महिला खेळाडूंना कपडे चेंज करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं। यामुळे महिला खेळाडूंची चांगलीच कुसंबणा होतीये। टॉयलेट है और टॉयलेट के बाहर थोड़ी जगह है जिसको हम लोग चेंजिंग रूम बना देते हैं। मतलब उधर ही खड़े रह के एक जन उधर दिखता है, एक जन इधर दिखता है, हम लोग चेंज कर लेते हैं। कोई प्रॉब्लम फेस हो रहा है डीएसओ से, क्योंकि डीएसओ उनको परमिशन नहीं दे रहा पूरा रीडेवलप करने के लिए। बट एटलीस्ट जो केएस है जो उसको अच्छा कर रहा है, एमडीएफ है एटलीस्ट दूसरा एक चेंजिंग रूम जो क्लॉथ से बनाते हैं साइड में वो कर सकते हैं, लेकिन उन्होंने वो किया नहीं। कर्नाटक फुटबॉल असोसिएशननं ही ड्रेसिंग रूम दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र याला डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसनं आक्षेप घेत ही दुरुस्तीच थांबवली। असोसिएशनचा भाडे करार संपुष्टात आल्याचं कारण देत आता डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स संघटना सहकार्य करण्यास नकार देत आहेत। या प्रकरणी असोसिएशननं मग कायदेशीररित्या दोनदा परवानगी मागितली, मात्र याबाबत डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन उदासीनच वाटतंय। वो हमको रीज़न तो कुछ मालूम है, लेकिन उन लोग क्या है कि बताते कि नहीं हम आपको परमिशन तो देंगे लेकिन उसको टाइम लगेगा। हमारा वो सिस्टम में टाइम लगाएगा, हम उसको टाइम लग जाएगा। तो उसके लिए मतलब हम अभी फंस गए, क्योंकि लड़की लोग का ये आ रहा है, टूर्नामेंट आ रहा है, और तो हमारा ये लड़की लोग का भी हमारा जो बाथरूम के उधर है छोटा एक्सटेंशन जगह है वहाँ पे चेंज करते हैं उन लोग। फुटबॉल संघटना आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसमधील या वादाचा नाहक त्रास महिला फुटबॉलपटूंना सोसावा लागतोय। मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।
मिशेल काकडे, वेगवेगळे विक्रम नावावर असलेलं हे नाव. वयाच्या 47व्या वर्षी तिनं 6000 किलोमीटर प्रवास पायी करण्याचं स्वप्न पाहिलं. द ग्रेट इंडियन क्वाड्रिलॅटरल रन हे तिचं स्वप्न, आणि ते स्वप्न आता काही दिवसात पूर्ण होतंय. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून तिचा हा प्रवास सुरू झाला. तो दिल्ली, कोलकाता, चेन्नई ते परत मुंबई असा. या प्रवासात ती 57 शहरं पार करणार आहे आणि या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ती आज पुण्यात येऊन पोहोचली आहे. पुण्याची सून असल्यानं तिचं मोठ्या उत्साहात स्वागतही झालं. पुण्यातून ती पुढे मुंबईला जाणार आणि पायी 6000 किलोमीटर प्रवास करणारी ती पहिली महिला ठरणार आहे. तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. या सगळ्याबद्दल तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. द ग्रेट इंडियन क्वाड्रिलॅटरल रनसाठी निघालेल्या मिशेल काकडे पुण्यात दाखल झालेल्या आहेत. तब्बल 5810 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेला आहे. किस सोच से आप निकली थी इस दौड़ के? कम से कम 6000 किलोमीटर की ये दौड़ है. क्या सोच के आपने ये दौड़ शुरू की? देखिए, मुझे पहले से ही मुझे दौड़ने का बहुत शौक़ है और वैसे भी मुझे लिम्का में दौड़ने के लिए मुझे पहले से ही 3 रिकॉर्ड है और जाहिर है कि लिम्का जो नेशनल रिकॉर्ड है उसके बाद मैं एक वर्ल्ड रिकॉर्ड कोशिश करना चाहती थी और इसलिए मैंने ये ऐसे लंबा दौड़ लगाने के लिए मैंने सोचा था. 47 साल की उम्र, 2 बच्चे, फिर भी कैसे दिमाग में आया कि हम कर सकते हैं? क्या प्रेरणा रही है? किस प्रेरणा से आप इतनी दौड़ के लिए निकल गई? देखिए, मुझे जो आप एज का आप जिक्र कर रहे हैं, मैं उसमें बिल्कुल बिलीव नहीं करती हूँ क्योंकि मुझे ऐसे लगता है कि एज सिर्फ एक नंबर है. ऐसे कुछ नहीं है कि हमें अगर हमें कुछ करना चाहिए और करने की शक्ति है तो एज, जैसे महिला रहना, पुरुष रहना, एज, ये सब यू नो मतलब की बात नाही आहे. एकंदरीतच आपण पाहू शकताय की एवढं धावल्यानंतरही मिशेल काकडे यांचा उत्साह जो आहे तो टिकून आहे आणि काही दिवसातच ते एक आगळा वेगळा विक्रम जो आहे तो प्रस्थापित करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, बालेवाडी, पुणे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी वेगवेगळी शिबिरं सुरू होतात, पण दादरच्या शिवाजी पार्कमध्ये लहान मुलांसोबतच त्यांच्या आयांसाठी देखील शिबिर भरलंय. शिवाजी पार्कवर नेहमीप्रमाणे हे उन्हाळी शिबिर भरले. यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं-मुली सहभागी झाली आहेत आणि या चिमुरड्यांबरोबरच त्यांच्या आईच्या वयाच्या महिलाही हिरिरीनं सहभागी झाल्यात. यामध्ये महिलांसाठी असलेल्या गटात या महिला विविध व्यायाम प्रकार करण्यात मग्न आहेत. या महिलांमध्ये काही गृहिणी आहेत तर काही कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिला. काही महिलांची मुलं-मुली या शिबिरात सहभागी झाली आहेत. व्यायामाचा आनंद घेणाऱ्या महिला अगदी 35-40 पासून ते 50 पर्यंत आहेत. यातील काही जणी तर फिटनेस राखण्यासाठी तर काही जणी या मुलांबरोबर आपणही थोडं एन्जॉय करूया या विचारानं शिबिरात सहभागी झाल्या आहेत. शाळेत असताना यायची तेव्हा मी जिम्नॅस्टिक्स खेळायची, तर ते मला तेव्हाच्या खूप छान आठवणी आहेत आणि खूप तेव्हा मी मजा केलेली आहे. आणि आज माझ्या मुलीला मी इकडे या शिबिरात आणले, मग तिच्याबरोबर म्हटलं मी पण जॉईन करेन. आणि इकडे काहीच हे नाही आहे, 85 वर्षाच्या वयापर्यंत तुम्ही जॉईन करू शकता हे शिबिर, म्हणून मग मी जॉईन केलं. एक्सरसाइज, एक वर्कआउट. जब मैं यहाँ रोज़ वॉक ले रही थी तो मैंने देखा ये कैंप हो रहा है एंड साउंड्स इंटरेस्टिंग टू मी एंड बाय चॉइस आई लाइक टू लर्न अ लॉट ऑफ न्यू थिंग्स. बहुत सारी नई नई चीज़ें सीखने अच्छा लगता है, तो दिस इज़ वन पार्ट ऑफ इट. शिवाजी पार्कवरील समर्थ व्यायाम मंदिरामार्फत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. घरातील महिला जर आरोग्य किंवा तंदुरुस्तीबाबत जागरूक असेल तर कुटुंबाला देखील ती फिटनेसचं महत्त्व पटवून देऊ शकते. याच उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. व्यायाम ही सगळ्यांनीच करण्याची गोष्ट आहे, तो फक्त लहान मुलांचाच प्रकार नाही. व्यायामाचे फायदे सगळ्यांनाच आहेत आणि प्रामुख्याने जर घरातली महिला व्यायाम करायला लागली तर अख्खं कुटुंब व्यायाम करायला लागतं असा अनुभव आहे. आणि त्यामुळे आम्ही आमच्या शिबिरामध्ये किमान वय 5 ठेवतो आणि जेव्हा आया मुलांचा प्रवेश घ्यायला येतात तेव्हा आम्ही त्यांना पण सांगतो की हे शिबिर तुमच्यासाठी देखील आहे. आपल्या देशात फिटनेसबाबत सजगता हल्ली निर्माण होऊ लागली आहे. यामुळे महिलांसाठी अशा प्रकारे शिबिराचं आयोजन केल्यास फिटनेसबाबत तिच्या समवेत तिचं कुटुंब देखील फिटनेसबाबत अधिक जागरूक होईल आणि एकूणच आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं अशी शिबिरं महत्त्वाची ठरतील. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.
मुस्लिम समाजात आता चक्क SMS करून किंवा व्हॉट्सअपवर तलाक दिला जातोय. 3 वेळा SMS पाठवला की झाला तलाक, अशी पद्धत रूढ होतीये. मुस्लिम महिलांनी या प्रकाराला जोरदार विरोध दर्शवलाय. ही तक्रार आहे एका मुस्लिम महिलेची. तिला सांगितलेलं जेवण तिनं केलं नाही म्हणून रागाच्या भरात तिच्या नवऱ्यानं तिला तलाक दिलाय, तोही 3 वेळा SMS पाठवून. अशाच प्रकारे काही जण मेलवर तर काही जण व्हॉट्सअपवर पत्नीला तलाक देत आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ हा महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचं मत नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं मांडलं होतं. यावर काळानुसार महिलांच्या अधिकारांमध्येही बदल होण्याची गरज मुस्लिम अभ्यासकांनी व्यक्त केली. हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने जमाते उलमाए हिंद यांच्यावर बंदी आणावी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड बरखास्त करावं आणि तिथे समान न्यायकरण आणि कुराणाचे जे कायदे आहेत लागू करावेत. मुस्लिमांमधली बहुपत्नीत्वाची प्रथा बंद झाली पाहिजे असं ठाम मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. आता सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर एका मुस्लिम महिलेनंच याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील राजकीय आणि धार्मिक नेत्यांनीच आता याकडे समंजसपणे पाहण्याची गरज आहे. मनमाडहून निलेश वाघ आणि नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. घटस्फोट कोणाच्याही आयुष्यात वादळ आणणारा शब्द. मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द 3 वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यास पुरा पडतो. त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंतरच घटस्फोट होणं ह्याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. एका मुस्लिम महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. केवळ तोंडानं शब्द उच्चारून बायकोला घटस्फोट देण्याची सुविधा मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहे. आता तर सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे स्काईप, ईमेल किंवा अगदी SMS, व्हॉट्सअपवरही तलाक दिला जातोय. मात्र या प्रथेला मुस्लिम महिलांची अजिबातच मान्यता नसल्याचं समोर आलंय. 5-50 नव्हे तर तब्बल 92% महिलांनी ही पद्धत अतिशय अयोग्य असल्याचं म्हटलंय. मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिसा, बिहार या 10 राज्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 4710 महिलांनी सहभाग घेतला. यापैकी 92.1% महिला एकतर्फी घटस्फोटाच्या विरोधात आहेत, तर 91.7% महिला या बहुपत्नीत्वाच्या विरोधात असल्याचं समोर आलंय. 73% गरीब कुटुंबातल्या महिला तर 55% महिलांचा 18 वर्षांच्या होण्यापूर्वीच निकाह झाला होता. 82% महिलांच्या नावानं कोणतीही मालमत्ता नाही. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. सर्वच धर्मांमधल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती पथावर चालतायत. असं असताना मुस्लिम पर्सनल लॉ मधल्या या अन्यायकारक पद्धतीविरुद्ध मुस्लिम महिलांच्या मतांचा आदर केला जावा ही अपेक्षा चुकीची नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. ब्रेक नंतर लेडीज स्पेशल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईतल्या उल्वे गावातल्या महिलांनी अखेर बाटली आडवी केली आहे. वहाळ आणि उल्वा नोड महिला शक्तीमुळे नो लिकर झोन जाहीर झालेत. यानंतर महिलांनी विजयी मिरवणूक देखील काढली आहे. 26 जानेवारीला नवी मुंबई परिसरातल्या वहाळ ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत सर्व मतानं वहाळ आणि उल्वे नोड परिसरात दारूबंदीचा ठराव पास केला. तरीही उल्वे नोड सेक्टर 23 मध्ये रजत बार सुरू झाला. या विरोधात महिलांनी आणि गावकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. झी 24 तासनं वारंवार या आंदोलकांची बाजू लावून धरली होती. लोकांच्या पुढं आदर्श नेण्याचं काम, महाराष्ट्रात नेण्याचं काम जे झी 24 तासने केलेलं आहे त्याबद्दल प्रथमतः मनापासून धन्यवाद. पण हे होत असताना आमच्या महिलांची, आमच्या गावच्या महिलांची, आमच्या विभागाच्या महिलांची म्हणजे जावळे गाव असेल, बामणडोंगरी असेल, मोरावे असेल आणि वहाल असेल या पूर्ण महिला एकजूट झाल्या, एकवटल्या. झी 24 तासाने जी पहिली बातमी दाखवली होती आणि त्याचा जो पाठपुरावा केला होता तो तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बघितलेलाच असेल. त्यासाठी मी झी 24 तासचे मनापासून आभार मानते. सर्व महिला मंडळाकडून आणि ग्रामस्थ मंडळ वहालकडून आभार मानते. ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीसाठी मतदान घेण्याचं ठरवलं. त्यानुसार वहाळ, बामणडोंगरी, मोरावे इथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 5 मतदान केंद्र उभारण्यात आली. परिसरातल्या 2142 महिला मतदारांपैकी 1505 महिलांनी मतदान केलं. यात 1308 मतांनी आंदोलक ग्रामस्थांचा विजय झाला. बाटली उभी आणि आडवी बाटली असा जो काही संकल्प होता तर उभी बाटलीच्या बाजूने 141 आणि आडवी बाटलीच्या बाजूने 1311 म्हणजेच एकूण 87.16 टोटल झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार आलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला वहाळ आणि उल्वेनोड परिसरातल्या महिलांनी आदर्श घालून दिलाय. स्त्री शक्ती एकवटली तर काय करू शकते हे दाखवून दिलंय. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. ऋतिक रोशन आणि कंगनामधला वाद आता आणखीनच चिघळलाय. आता ऋतिक आणि कंगनाचा इंटिमेट फोटो व्हायरल झालाय आणि हा फोटो फेक आहे हे सिद्ध करून दाखव असं आव्हान कंगनाच्या वकिलांनी ऋतिकला दिलंय. क्रिश 3च्या सेटवरील हा फोटो असल्याचं बोललं जातंय. कंगना सोबत कुठलेही संबंध नसल्याचा तसंच या दोघांमध्ये फक्त प्रोफेशनल संबंध असल्याचा दावा ऋतिकच्या वकिलांनी केला होता. मात्र या लीक झालेल्या फोटोमध्ये ऋतिक आणि कंगनामध्ये प्रोफेशनलिझमच्या पलीकडेही काहीतरी नातं होतं हे दिसून येतंय. आणि यानंतर ह्या बुलेटिनमध्ये इथे समजा तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.